नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आलेले आहे। महत्त्वाचे अपडेट आपण संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राइब करून बाजूचे बेल आयकॉन देखील ऑलवरती सेट करून ठेवायचं आहे, कारण जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तो व्हिडिओ पाहू शकता लवकर। कारण आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात एज्युकेशन, त्याचबरोबर वेगवेगळ्या योजना असतील, शेतकरी योजना असतील, लाडक्या बहिणी योजना असतील, संपूर्ण अपडेट एकाच ठिकाणी पाहायला मिळतात। तर नक्कीच आपल्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला लवकरात लवकर सुरू करूयात, कारण खूप महत्त्वाचे अपडेट मी लाडक्या बहिणीसाठी घेऊन आलेला आहे। लाडक्या बहिणींना एकत्र 3000 रुपये खात्यावरती जमा होण्यास आता सुरुवातच झालेली आहे। नाव पहा, यादी पहा, कशी पाहायची पाहूया डिटेलमध्ये। तर पहा लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सध्या एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे। राज्यातील लाखो महिलांना नोव्हेंबर महिन्यापासून योजनेचा हप्ता मिळालेला नाही आहे, म्हणजे नोव्हेंबर आता डिसेंबर देखील संपणार आहे, त्यामुळे आता 2 महिन्यांचे हप्ते आता थकीत राहिलेले आहेत। त्यामुळे हा हप्ता नेमका कधी जमा होणार असे प्रश्न लाडक्या बहिणी आता विचारत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगतो, आचारसंहितेच्या तांत्रिक अडचणीमुळे लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबर आणि डिसेंबर त्याचबरोबर आगामी म्हणजेच जानेवारी महिन्याचे मिळून एकत्र आता 4500 रुपये मिळण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। म्हणजेच 4500 रुपये आता लाडक्या बहिणींना मिळू शकतात। आता मुख्य कारण काय, या हप्ता लांबीवर जाण्याचे मुख्य कारण काय, असे लाडक्या बहिणींना देखील प्रश्न पडला आहे। थोडक्यात आपण या ठिकाणी जाणून घेऊयात। राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आता विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत। राज्यातील काही नगरपरिषद असतील, नगरपंचायतीसाठी नुकतेच मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया पार पडलेली आहे आणि या निवडणुकांमुळे लागू असलेल्या आचारसंहितेमुळे राज्य सरकारला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण करता आलेले नाही। म्हणजे आपल्या या ठिकाणी समजत आहे की निवडणुकीचा जो आचारसंहिता असेल, निवडणुका असेल, यामुळे काही कारणास्तव जे लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे तो आता लांबीवरती पडला होता। 20 आणि 21 डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकी प्रक्रियेनंतर 22 तारखेला पैसे मिळतील अशी अपेक्षा आपल्याला होती, परंतु नवीन निवडणूक कार्यक्रम पुन्हा एकदा पेच निर्माण केला आहे। पहा, पुढे महत्त्वाचे अपडेट आहे। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा। 29 महानगरपालिकांच्या निवडणुका आणि आचारसंहितेचा अडथळा या ठिकाणी निर्माण झालेला आहे। निवडणुकी आयोगाने राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे आणि यामुळे राज्यात पुन्हा एकदा आचारसंहिता लागू झालेली आहे। या आचारसंहितेच्या नियमानुसार सरकारला कोणत्याही नवीन आर्थिक लाभाचे थेट वितरण करता येणार नाही। जर या आचारसंहितेमुळे चालू महिन्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते एकत्रित 3000 रुपये जमा झाले नाहीत तर महिलांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते, असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर पहा, काही अपडेट आपल्याला असे देखील मिळाले होते की मकर संक्रांतीपूर्वी तुम्हाला जो लाभ आहे तो मिळू शकतो आणि या ठिकाणी तेच आहे। पुन्हा एकदा आपण पाहूयात, जर डिसेंबर महिन्यात आचारसंहितेमुळे निधी वितरण शक्य झाले नाही तर जानेवारी महिन्यात मकर संक्रांतीच्या मुहूर्तावरती लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट मिळू शकतं। भेट मिळण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। अशा परिस्थितीत नोव्हेंबरचे 1500 असतील, डिसेंबरचे 1500 आणि जानेवारीचे 1500 असे तिन्ही हप्ते मिळून एकत्र लाडक्या बहिणींना 4500 रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाऊ शकतात, असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आचारसंहिता संपल्यानंतर सरकार तातडीने हा निर्णय घेऊ शकतो। तर पहा, लाभार्थी महिलांनी नेमकी काय खबरदारी घ्यायची आहे ते आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूयात। योजनेचा हप्ता जमा होण्यास विलंब होत असला तरी महिलांनी आपले बँक खाते सक्रिय आहे की नाही हे खात्री करून ठेवायची आहे। त्याचबरोबर आपले बँक या आधारशी लिंक आहे की नाही हे देखील खात्री करून ठेवायचं आहे। यावरती तुमचे काही प्रश्न असतील ते नक्की कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर चला, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।